नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पीसीसी ट्युटोरियलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर पहा, आपण आजच्या लेक्चरमध्ये काय करणार आहे, तर आपला जो उष्णता चॅप्टर आहे त्याचं हे आपलं 5व्या क्रमांकाचं लेक्चर आहे. ठीक आहे. तर पाठीमागच्या लेक्चरपर्यंत आपण काय केलं होतं, पाण्याचे असंगत आचरण इथपर्यंतचा भाग पाहिला होता. आता त्याच्या पुढील भाग पहा. तर पहा, आता पुढील भागामध्ये काय दिलंय आपल्याला, दवबिंदू, तापमान आणि आर्द्रता. आता पहा, तुमच्यापैकी जवळजवळ सगळ्याच मुलांनी काय केलं असेल, थंडीच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल पहा की ज्यावेळेस आपण एखाद्या बागेमध्ये वगैरे जातो सकाळच्या सेशनमध्ये किंवा सकाळच्या वेळेमध्ये, तर आपल्याला त्या झाडाच्या पानावरती काय असतात, दवबिंदू जमा झालेले दिसतात. मग आता हे दवबिंदू कसे तयार होतात, तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये मिळणार आहे. किंवा तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिलं असेल पहा की ज्यावेळेस आपण एखादी पाण्याची बॉटल विकत घेतो आणि ती पाण्याची बॉटल जर खूप थंड असेल आणि ती बॉटल विकत घेतल्यानंतर थोडा वेळ जर आपण टेबलवर ठेवली, तर त्या पाण्याच्या बॉटलच्या बाहेरच्या भागेला आपल्याला पाणी जमा झालेलं दिसतं. मग असं पाणी का जमा होतं, त्या प्रश्नाचं उत्तर पण आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये मिळणार आहे. आणि जरी समजा सकाळच्या सेशनमध्ये तुम्ही असं पण पाहिलं असेल पहा, थंडीच्या दिवसामध्ये की तुम्ही एखादी गाडी असेल, म्हणजे 4 व्हीलर गाडी वगैरे असेल, तर त्याच्या काचेवरती तुम्हाला पाणी जमा झाल्यासारखंच जाणवतं. मग असं का होतं, तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पाहायचे. तर सगळ्यात पहिले पहा, आता यामध्ये आपल्याला हे पहिलं एक माहीत पाहिजे पहा की जी आपली पृथ्वी आहे त्याच्या सभोवतालचा जो भाग आहे, तर पृथ्वीवरती आपल्याला माहिती आहे की ती 71% जे आहे पृथ्वीवरती ते काय आहे, पाणी आहे. आणि ह्या पाण्याची जी वाफ आहे, समजा ह्या समुद्राचं जे पाणी आहे, 71% भाग कशाचा आहे, समुद्राचा आहे. पहा, आपल्या पृथ्वीवरती 71% भाग कशाने वापलेला आहे, पाण्याने. ठीक आहे, समुद्र म्हणजे पाण्याने. आणि मग या पाण्याचं काय होणार आहे, वाफेमध्ये काय होणार आहे, रूपांतर होणार आहे. आता ही जी वाफ आहे ह्या सराउंडिंगला, म्हणजे आपल्या ही वाफ पृथ्वीच्या भोवती सगळीकडे राहणार आहे. ठीक आहे. मग सगळीकडे वाफ असल्यामुळं मग आता त्या आपल्या भोवती, ठीक आहे, आपण काय करतोय, समजा जमिनीवरती चालतोय, एखाद्या गार्डनमध्ये बसलोय किंवा घरी बसलोय, कुठे रस्त्याने फिरतोय, तर आपल्याला जी आजूबाजूची जी कोरडी हवा जाणवते, तर ती हवा नेमकी कोरडी जाणवते की ओलसर जाणवते, हे कशावर डिपेंड असतं किंवा हे कशावर अवलंबून असतं की त्या ठिकाणी पाण्याचं बाष्प किती आहे. बाष्प म्हणजे काय, ही पाण्याची जी वाफ तयार झालेली आहे त्याचं प्रमाण किती आहे त्याच्यावरती ते अवलंबून असतं. म्हणजे पहा, समजा तुम्ही काय केलं पहा, समजा एखाद्या समुद्र जिथं आहे, समजा मुंबईसारखा परिसर आहे, तर तुम्ही त्या भागामध्ये गेलात तर तुम्हाला थोडा ओलसरपणा जाणवेल, कारण समुद्राच्या पाण्याचं बाष्प जे आहे ते त्याचं प्रमाण तुम्हाला जे झालेलं असेल तर ते बाष्प त्या हवेमध्ये तुम्हाला जास्त जाणवेल, मग त्याच्यामुळे तिथे ओलसरपणा जाणवेल. आणि ते जर समजा तुम्ही दूर गेला तिथून, ठीक आहे, म्हणजे जिथं समुद्र नाहीये त्याच्यापेक्षा जर तुम्ही बाकीच्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला हवा अशी कोरडी जाणवते, तुम्हाला ओलसरपणा जाणवत नाही आणि तिथे तुम्हाला घाम पण जास्त येत नाही. तर मुंबई सारख्या शहरामध्ये जिथं समुद्र वगैरे आहे तिथे तुम्हाला घाम आलेला जास्त जाणवतो. मी असं का होतं ते आपल्याला पाहायचंय. तर लक्षात घ्या, 71% हे, त्यामुळे हवेतील जलवाष्पाचे प्रमाण बदलत राहते. त्यामुळे काय होतं, 71% भाग कशाचा आहे, पाण्याचा आहे. मग त्यामुळे पाण्याचं बाष्प होईल आणि आपल्या आजूबाजूला जी हवा असेल त्या हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण सतत काय होत असतं, बदलत असतं. मग आता तुम्हाला या ठिकाणी ना एक आर्द्रता म्हणजे काय असं दिलं होतं बा. तर आर्द्रता म्हणजे नेमकं काय असतं, हवेमध्ये जो आपल्याला ओलसरपणा जाणवतो किंवा जे हवा आपल्याला कोरडी जाणवते, तर त्यालाच आपण आर्द्रता म्हणू शकतो. मग इथं काय दिलंय पहा, हवेतील पाण्याच्या वाफेमुळे हवेत निर्माण होणारा ओलावा. हवेमध्ये जे पाण्याचं जे बाष्प तयार होऊ राहिले हवेमध्ये, तर त्याच्यामुळे आपल्याला जो ओलापणा जाणवतो किंवा दमटपणा जाणवतो त्यालाच आपण काय म्हणत असतो, आर्द्रता असं म्हणतो. ठीक आहे. आता त्याच्या पुढे पहा, बाष्पाने संतृप्त हवा, ही या ठिकाणची काय आपली महत्वाची व्याख्या आहे. कारण आपल्याला हे ड्यू पॉइंट असेल किंवा दवबिंदू असेल हे जर समजूत घ्यायचं असेल तर आपल्याला संतृप्त हवा म्हणजे नेमकं काय ते आपल्याला हे काय पाहिजे. आता संतृप्त होणे, जसं आपण एखादा म्हणतो आपली एखादी गोष्ट पूर्ण झाली त्याला आपण संतृप्त म्हणतो. मग संतृप्त म्हणजे नेमकं काय असतं पहा, समजा तुम्ही काय केलं, 1 लिटरचं एक बिकर घेतलंय. ठीक आहे, एक बिकर आहे, ज्यात तुम्ही पाणी किती भरू शकतात, 1 लिटर. मग आता ते बिकर जे हे पूर्णपणे कधी संतृप्त होईल पहा, ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी याच्यामध्ये जे पाणी भरलेलं असेल ते किती असेल, 1 लिटर एवढं असेल. ठीक आहे. मग 1 लिटर जर पाणी त्याच्यामध्ये भरलं तर तुम्ही याला काय म्हणता, संतृप्त बिकर म्हणा. समजा किंवा संतृप्त काय म्हणलं आपण, बिकर, किंवा आपण हे जे भांड आहे ते कसं आहे, संतृप्त आहे. कशाने, पाण्याने संतृप्त आहे, कारण त्यात किती पाणी बसत होतं, 1 लिटर पाणी बसत होतं. तसंच जर मी याच्यामध्ये पाणी 1 लिटर पेक्षा कमी भरला असेल, 1 लिटर पेक्षा कमी भरला असेल, तर त्याला आपण काय म्हणणार, असंतृप्त म्हणणार. आपण त्याला काय म्हणणार, असंतृप्त असं म्हणणार. मग या ठिकाणी हे जे काही भांड आहे ते कसं आहे, असंतृप्त आहे आणि हे कसं आहे, संतृप्त आहे. किंवा तुम्हाला दुसरं पहा, समजा तुम्हाला खूप भूक लागलेली आहे आणि समजा आपण असं गृहीत धरू की तुम्हाला इतकी भूक लागलेली आहे की तुम्ही 2 काय करू शकतात, पोळी खाऊ शकतात. मग आता 2 पोळी जर तुम्ही पूर्णपणे खाल्ली तर याचा अर्थ तुम्ही काय म्हणता, मी संतृप्त झालो. आणि जर समजा तुम्ही एकच पोळी खाल्ली
तर याचा अर्थ तुम्ही कसे तर असंतृप्त झाले, कारण तुम्ही अजून तिथं काय करू शकत होते, खाऊ शकत होते. मग तसंच का, जसं या बीकरमध्ये, जसं पहा ह्या भांड्यामध्ये एक फिक्स अशी आहे की एवढ्या क्षमतेचंच पाणी बसू शकतं. मग तसं तुम्ही काय केलं, हवेमध्ये समजा आपण असं गृहीत धरा, आपण काय केलं, हवेमध्ये मी एवढं आकारमान घेतलं, ठीक आहे. तर या आकारमानामध्ये जे बाष्प आहे, जे पाण्याचं बाष्प तयार होणार आहे, तर हे बाष्प पण एका मर्यादेपर्यंतच बसणार आहे, त्या मर्यादेपेक्षा जास्त बाष्प त्यात बसणार नाही. जसं एका मर्यादेपर्यंतच ह्या भांड्यामध्ये पाणी बसणार आहे, तसं एका मर्यादेपर्यंतच याच्यामध्ये काय बसणार आहे, बाष्प बसणार आहे. यापेक्षा जर जास्त बाष्प आलं, तर मग त्याच्यापासून आपल्याला काय होत असतात, दवबिंदू तयार होत असतात. ठीक आहे. मग आपण असंतृप्त हवा म्हणजे नेमकं काय पहा, ज्या मर्यादेला ही पूर्णपणे भरलं जाईल. पहा हवेमध्ये जेव्हा पाण्याची कमाल वाफ, कमाल म्हणजे काय, जास्तीत जास्त, जसं या भांड्यामध्ये जास्तीत जास्त 1 लिटर पाणी बसू शकत होतं, तसं याच्यामध्ये जेवढी कमाल वाफ बसत असेल, मग पहा हवेमध्ये जेव्हा पाण्याची कमाल वाफ सामावलेली असते तेव्हा ती हवा विशिष्ट तापमानास बाष्पाने संतृप्त आहे असं म्हणतात. मग ज्यावेळेस आपण काय करू, समजा उदाहरणार्थ एका 20 डिग्री सेल्सिअस एवढं हवेचं तापमान आहे, त्यावेळेस समजा या ठिकाणी तुम्ही एक एरिया घेतला, त्या एरियामध्ये समजा 10 ग्रॅम एवढी हवा काय बाष्प बसू शकतं. मग 10 ग्रॅमपेक्षा जर जास्त बसत असेल तर याचा अर्थ त्या ठिकाणी काय झालेलं आहे की त्याचं रूपांतर दवबिंदूमध्ये होईल, आणि त्या 10 ग्रॅमपेक्षा कमी असेल तर त्याला आपण काय म्हणणार, असंतृप्त हवा असं म्हणणार येतं. ठीक आहे. मग हवेमध्ये जेव्हा पाण्याची कमाल वाफ सामावलेली असते, कमाल म्हणजे जास्तीत जास्त जेवढी बसू शकते तेवढी, त्या तापमानास आपण बाष्पाने संतृप्त आहे असं म्हणतात. आता बाष्पाने असंतृप्त हवा, बाष्पाने असंतृप्त म्हणजे काय, त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर मग पहा हवा सामावून घेत असलेल्या बाष्पाच्या कमाल मर्यादेपेक्षा हवेमध्ये पहा कमी जर बाष्प असेल, मग जसं पहा या हवेमध्ये समजा 20 डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानास 10 ग्रॅम एवढी हवा बसू शकत होती, पण आता त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर त्याला आपण काय म्हणणार, ती हवा कशी आहे, असंतृप्त आहे. म्हणजे पहा हवा सामावून घेत असताना कमाल जेवढी हवा बस होती त्या मर्यादेपेक्षा जर कमी असेल तर त्याला काय म्हणा, असंतृप्त म्हणा. जसं या भांड्यामध्ये जास्तीत जास्त 1 लिटर पाणी बसवतं, पण त्यापेक्षा जर तुम्ही कमाल किती बसवतं, 1 लिटर, त्यापेक्षा कमी भरलं तर त्याला तुम्ही काय म्हणा, असंतृप्त हवा असं म्हणायचंय. आता पुढं त्यांनी काय सांगितलंय, हवा संतृप्त होण्यासाठी लागणाऱ्या बाष्पाचे प्रमाण हे तापमानावर अवलंबून असते. आता आपल्याला हवा जर संतृप्त होते की नाही किंवा असंतृप्त आहे हे कशावर अवलंबून असतं, की त्याच्या भोवती त्या ठिकाणी किती तापमान आहे याच्यावर अवलंबून असतं. तापमान कमी असल्यास हवा संतृप्त होण्याचे बाष्प पण कमी लागते. मग तापमान जर कमी झालं तर याचा अर्थ हवा संतृप्त होण्यासाठी जे तिथला लागते बाष्प ते पण तुम्हाला काय होतं, कमी होतं. आता तुम्हाला त्यांनी पुस्तकामध्ये काय सांगितलंय पहा, जर तुम्ही 40 डिग्री सेल्सिअस तापमान घेतलं, म्हणजे समजा आपण असं गृहीत धरू आपल्या परिसरामध्ये 40 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, समजा उन्हाळ्याचे दिवस येतं, मग 1 किलोग्रॅम कोरडी हवा घ्यायची. मग समजा मी काय केलं, एवढा एक भाग घेतला आणि ह्या भागामध्ये सगळी जी हवा आहे, कोरडी हवा, ती किती आहे, 1 किलोची आहे. मग या 1 किलोची काय कोरडी हवा आहे, किती, 1 किलोची. तर त्यामध्ये जास्तीत जास्त किती, 49 ग्रॅम एवढं पाण्याचे बाष्प सामावू शकतं. मग या ठिकाणी एवढ्या 1 किलोच्या कोरड्या हवेमध्ये जे बाष्प असेल ते किती असेल, 49 ग्रॅम एवढा असेल. मग पहा 1 किलो हवेमध्ये किती झाले, टोटल 1000 ग्रॅम झाले. ठीक आहे. मग 1000 ग्रॅम कोरड्या हवेमध्ये त्यामध्ये पाण्याचं जे बाष्प असेल ते किती असेल, 49 ग्रॅम इतकं असतं. कधी, 40 डिग्री सेल्सिअस तापमानाला. तेच तापमान जर तुम्ही कमी घेतलं, ठीक आहे, मग आता ते तापमान किती घेतलं, 40च्या पेक्षा कमी घेतलं, किती घेतलं, 20 डिग्री सेल्सिअस घेतलं. मग आता जर ह्या ठिकाणी ही कोरडी हवा जी आहे तिचं आपण तापमान किती घ्यायचंय, मला 20 डिग्री सेल्सिअस घ्यायचंय, आणि इथं तापमान किती घ्यायचं होतं, 40 डिग्री सेल्सिअस घ्यायचंय. मग आता इथं पण तुम्ही 1 किलोची कोरडी हवा घेतली, 1 किलो म्हणजेच 1000 ग्रॅमची हवा घेतली, तर त्या 1000 ग्रॅम मध्ये 14.7 ग्रॅम, ठीक आहे, इथं दिलेलं आहे तुम्हाला 14.7 ग्रॅम एवढी तुम्हाला काय होते, बाष्प बसू शकते. मग पहा कोरड्या हवेमध्ये तुम्हाला 20 डिग्री सेल्सिअसला किती, 14.7 ग्रॅम एवढं बाष्प होतं. मग पातळीत संतृप्त हवा होते. अशा हवेत बाष्पाचे प्रमाण अधिक झाल्यास अतिरिक्त बाष्पाचे संगलन होते. मग अतिरिक्त बाष्प काय होतं, गोळा होतं, आणि त्याचं कशामध्ये रूपांतर होत असतं, दवबिंदूमध्ये रूपांतर होत असतं. म्हणजे थोडक्यात पहा त्यांनी काय सांगितलेलं आहे की हवा संतृप्त जे आहे या एरियामध्ये किती हवा बसणार आहे जास्तीत जास्त, ही कशावर अवलंबून आहे, तर तापमानास अवलंबून आहे. जर तापमान जास्त असेल तर तिथे हवा पण काय होईल, जास्त भरेल, म्हणजे बाष्प पण जास्त भरेल. आणि हवेचं तापमान जर कमी असेल त्या परिसरातलं तर त्या ठिकाणी जे बाष्प बसणार आहे त्याचं पण प्रमाण काय होणार आहे, कमी होणार आहे. तर अशा पद्धतीने ह्या पुस्तकामध्ये हे तुम्हाला दिलेलं होतं. आता ह्याला आपण आणखीन समजून घेऊ की दवबिंदू कसे तयार होतात. पहा
ठीक आहे. आता मी इथं काय केलं, एक तक्ता दिलेला आहे पहा. तर तुम्हाला पुस्तकामध्ये ह्या दोन किमती दिलेल्या आहेत. ह्या दोन किमती दिलेल्या आहेत. ह्या बाकीच्या ज्या दोन किमती आहेत त्या मी गुगलवरून त्याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी काय केलं आपण, प्रमाण दिलंय पहा. जर तुम्ही 40 डिग्री सेल्सिअस घेतलं तर तुम्हाला त्या ठिकाणी 49 ग्रॅम एवढं बाष्प तिथं बसू शकतं. तेच बाष्प 32 डिग्री सेल्सिअस तापमानाला 30.6 ग्रॅम बसू शकतं. आणि तेच तुम्हाला 40 डिग्री सेल्सिअसला 18.9 ग्रॅम एवढं बाष्प बसतं. आणि तेच तुम्हाला 20 डिग्री सेल्सिअसला 14.7 ग्रॅम बसतं. तर ह्या दोन किमती तुम्हाला पुस्तकात दिल्या. आता दव बिंदू कसा तयार होतो ते आपण इथं पाहू. समजा मी काय केलं पहा, तुमच्या भोवतीचं एक मी एवढं आकारमान घेतलंय पहा. समजा आपण एक आकारमान घेतलं. या आकारमानमध्ये जे बाष्प आहे या आकारमध्ये समजा आपण असं गृहीत धरू की थंडीचे दिवस येतं. तर थंडीच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त तापमान काय होतं, 30-32 पर्यंत जाऊ शकतं समजा. किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ते काय होईल, अजून समजा काय होईल, जास्त पर्यंत जातं. ठीक आहे. मग मी काय केलं, समजा थंडीचे दिवस घेतले तर थंडीच्या दिवसामध्ये दुपारच्या वेळेमध्ये तापमान समजा 32 डिग्री सेल्सिअस एवढं आहे. तापमान किती आहे, 32 डिग्री सेल्सिअस एवढं आहे. मग आता या ठिकाणी मी काय केलं, याच्यामध्ये जे बाष्प आहे समजा ह्याच्यामध्ये जे बाष्प आहे ते मी असं गृहीत धरतो की 15 ग्रॅम आहे. काय पाण्याचं जे बाष्प आहे तर ते किती आहे आपल्याकडे, 15 ग्रॅम इतकं आहे. कोणत्या, ह्या एवढ्या आकारमान घेतलं मी, त्या आकारमानामध्ये 32 डिग्री सेल्सिअसला 15 ग्रॅम एवढं बाष्प आहे. मग आता मला एक सांगा, 32 ग्रॅम जर असेल तर त्याची जी मर्यादा आहे कमाल ती किती आहे, 30.6 आहे. म्हणजे जर समजा या आकारमानामध्ये 30.6 ग्रॅम एवढं जर समजा बाष्प असतं तर त्याचं रूपांतर म्हणजे बाष्प असतं तर ती हवा काय म्हणलं असते आपण, संतृप्त हवा आहे असं म्हटलं असतं. पण आपल्याकडे 30 पेक्षा कसं आहे, कमी आहे. मग सध्या 32 डिग्री सेल्सिअसला हे कसं आहे, असंतृप्त आहे. ठीक आहे, हे कसं आहे, असंतृप्त आहे. ठीक आहे. मग आता मी काय केलं, हे तापमान समजा जसं संध्याकाळ होत गेली तसं ते तापमान काय होत गेलं, कमी झालं. मग संध्याकाळच्या इव्हिनिंगच्या सेशनमध्ये ते तापमान झालं 40 डिग्री सेल्सिअस. 40 डिग्री सेल्सिअस झाल्यानंतर मग मी इथं काय केलं, इव्हिनिंगच्या सेशनमध्ये तापमान तर तेवढंच झालं किती, 24 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आहे. आणि आपलं जे बाष्प आहे ते किती आहे, 15 ग्रॅम आहे. 15 ग्रॅम आहे. मग 15 ग्रॅम जर असेल तर या ठिकाणी किती आहे, आपल्याला इथं संतृप्त होण्यासाठी किती लागतं, 18.9. पण आपल्याकडे इथं किती ग्रॅम आहे, 15 ग्रॅम आहे. मग जसं आपण इथं पाहूत पहा, समजा इथं मी जर एक बिकर घेतलं असतं समजा 32 डिग्री सेल्सिअसला, तर त्या बिकरमध्ये पाणी किती बसायला पाहिजे होतं, एवढं. पण आपल्याकडे किती आहे, 15. मग ते कमीच आहे थोडक्यात. आता इथं मी काय केलं, 15 ग्रॅम ही आपली बाष्प आहे. मग इथं किती मर्यादा होती आपली, 18.9. त्याच्यापेक्षा आपल्याकडे जे असलेलं बाष्प आहे ते काय कमी आहे. कमी जर असेल तर हे पण काय झालं आपलं, संतृप्त नाही तर कोणतं झालं, असंतृप्त झालं. ठीक आहे. मग आता समजा असं गृहीत धरा, संध्याकाळच्या वेळेस किंवा तुम्ही सकाळी पहाटे वगैरे बघतात तर पहाटे जे तापमान आहे ते 20 डिग्री सेल्सिअस झालं. आता हे बाष्प जे आहे जे दुपारच्या वेळेसचं ते बाष्प तर तिथं तेवढंच आहे, किती आहे, 15 ग्रॅम आहे. आणि आता तापमान मात्र परिसरामधलं किती झालेलं आहे आपलं, समजा 20 डिग्री सेल्सिअस झालं. मग आता 20 डिग्री सेल्सिअसला याच्यामध्ये किती बाष्प बसू शकत होतं, 14.7 ग्रॅम एवढंच बाष्प बसू शकत होतं. पण आता आपल्याकडे बाष्प किती आहे, 15 ग्रॅम आहे. म्हणजे ते काय झालं, जास्त झालं. मग जर जास्त जर बाष्प असेल तर त्या बाष्पाचं रूपांतर कशामध्ये होत असतं, दवबिंदूमध्ये. मग समजा आपण असं गृहीत धरू की इथं 14.7 ग्रॅम आहे, आपल्याकडे बाष्प किती होतं, 15 ग्रॅम होतं. मग समजा आपण असं गृहीत धरू 0.3 ग्रॅम एवढं बाष्प तिथं काय झालं, जास्तीचं झालं. मग जेवढं बाष्प जास्तीचं होईल त्याचं रूपांतर कशात होणार, दवबिंदूमध्ये होणार. म्हणजे पहा, दवबिंदू कसे तयार होतात पहा, हिवाळ्याच्या दिवसात दुपारच्या वेळेस तापमान जास्त असतं, मग त्याच्यामुळे तिथं कमाल मर्यादा जास्त असते. पण जसं तापमान कमी कमी होत जातं त्यामुळं मर्यादा काय होत जाते, कमी कमी होऊन जाते. आणि हवेतलं बाष्प तर तेवढंच आहे. मग त्यामुळे ते जे जास्त जे वालं बाष्प आहे त्याचं रूपांतर कशात होत असतं, दवबिंदूमध्ये होत असतं. मग तुम्हाला हेच सांगितलंय पहा, दवबिंदू म्हणजे नेमकं काय. पहा, एका विशिष्ट जसं पहा समजा इथं 20 डिग्री सेल्सिअस तापमानाला या ठिकाणी दवबिंदू तयार झाले. मग या तापमानालाच आपण काय म्हणू, ड्यू पॉइंट टेम्परेचर. पहा, एका विशिष्ट तापमानाची असंतृप्त हवा घेतली व तिचे तापमान कमी करत नेले. पहा, समजा मी काय केलं, 32 डिग्री सेल्सिअस तापमानाची मी हवा घेतली. मग त्या ठिकाणी बाष्प किती होतं, 15 ग्रॅम होतं. एका विशिष्ट तापमानाची असंतृप्त हवा घेतली, ही तिचे तापमान कमी करत नेले तर तापमान कमी होत असताना ज्या तापमानात हवा बाष्पाने संतृप्त होते. मग समजा मी याचं तापमान काय केलं, कमी कमी घेतलं. 32चं समजा 24 नंतर 20 पर्यंत आणलं. आता 20 पर्यंत आल्यानंतर ही हवा काय झाली, संतृप्त झाली. आणि त्याचं रूपांतर कशामध्ये झालंय, समजा बाष्पामध्ये. ठीक आहे. मग आता इथं काय झालं, कमी होत असताना ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास दवबिंदू असं म्हणतात. आता पहा, इथं मी 15 ग्रॅम घेतली होती. समजा आपण असं गृहीत धरू की 21 डिग्री सेल्सिअसलाच तुम्हाला याचं प्रमाण ना किती लागत होतं, 14.7 ग्रॅम वगैरे असं गृहीत धरू शकतो.
किंवा तुम्ही पहा घेतानीच मी काय केलं 15 ग्रॅम म्हणजे त्याच्याऐवजी तुम्ही 14.7 ग्रॅम जर घेतला असतं तरी चाललं असतं इथं. ठीक आहे, मग आता आपण इथं काय सांगू, समजा घेतानीच मी 14.7 ग्रॅम एवढं बाष्प घेतलं, मग 14.7 ग्रॅम तुम्हाला किती डिग्री सेल्सिअसला मिळालं, 20 डिग्री सेल्सिअसला मिळालं. मग हे तापमान जे आहे त्यालाच काय म्हणायचं, ड्यू पॉइंट टेम्परेचर असं म्हणायचंय. ठीक आहे, मग पहा तापमान घटल्यास हवेतले जलवाष्प थंड होऊन दव व धुके हिम तयार होतात. मग तुम्हाला काय सांगितलं, ज्यावेळेस तापमान काय होतं घटत होतं तर त्यावेळेस तिथं जे लागणारं जे आपल्याला संतृप्त होण्यासाठी जे हवेचं प्रमाण लागत होतं तेच प्रमाण काय होत जातं, कमी कमी होत जातं. मग ती जास्त झालेली जी हवा आहे त्या कमी तापमानामुळे जास्त झालेली जी हवा आहे त्याचं रूपांतर कशामध्ये होत असतं, दवबिंदूमध्ये होत असतं. आणि ज्या तापमानाला दवबिंदू तयार व्हायला लागतात त्याच तापमानाला आपल्याला काय म्हणायचंय, दवबिंदू तापमान असं म्हणायचंय. ठीक आहे, आता पुढे पहा, पुढे तुम्हाला काय दिलंय, हा निरपेक्ष आर्द्रता आणि एक सापेक्ष आर्द्रता म्हणून दिले पहा. तर निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय असतं पहा, समजा तुम्ही एक विशिष्ट आकारमान तुम्ही घेतलेलं आहे. ठीक आहे, समजा मी काय केलं, एक असा एक 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 हे घेतलाय असा ठोकळा. ठीक आहे, किंवा एवढा आकार घेतलाय, समजा तुमच्याकडे एक एवढा आकार घेतलाय ज्याची लांबी पण माझ्याकडे 1 मीटर आहे, ही रुंदी उंची वगैरे सगळं 1 मीटर आहे, जसं आपला क्यूब असतो त्या टाईप मध्ये मी इथं घेतलेलं आहे. आता प्रत्येकाची लांबी किती, 1 मीटर वगैरे आहे. मग याच्यामध्ये पहा, समजा मी याच्यामध्ये पाण्याची बाष्प भरलेली, पाण्याची बाष्प आहे माझ्याकडे, मग ती त्या बाष्पाचं किती वस्तुमान आहे पहा, किती वस्तुमान आहे कशाच्या तुलनेत, त्याच्या आकारमानाच्या तुलनेत. मग यालाच आपण काय म्हणणार येतं, निरपेक्ष आर्द्रता असं म्हणणार येतं. मग पहा निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय, एकक आकारमानाच्या हवेमध्ये, एकक आकारमान कसं पहा, हे 1 मीटर आहे, हे 1 मीटर आहे, हे 1 मीटर आहे, म्हणजे इथं पर मी काय केलं, किलोमीटर क्यूब घेतलेला आहे. मग पहा एकक आकारमानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेचे वस्तुमान निरपेक्ष आर्द्रता असे म्हणतात. म्हणजे तुम्ही 1 मीटर लांबी रुंदी उंचीचा एक ठोकळा घेतला, त्यात किती पाण्याची वाफ बसली त्यालाच तुम्हाला काय म्हणायचं, निरपेक्ष आर्द्रता. मग ती कशामध्ये मोजली आपण, किलोग्रॅम पर मीटर क्यूब मध्ये. ठीक आहे, पहा सर्वसाधारणपणे निरपेक्ष आर्द्रता ही किलोग्रॅम आणि हे मीटर क्यूब आहे मध्ये मोजतात. मग किलोग्रॅम आणि मीटर क्यूब म्हणजे हे कशाचं आकारमान झालं आणि आपलं वस्तुमान झालं. ठीक आहे, त्याच्या पुढे पहा, हवेच्या दमटपणाची किंवा कोरडेपणाची जाणीव ही फक्त हवेमध्ये असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून नसते. ठीक आहे, तर बाष्पाचे प्रमाण हवा संतृप्त करण्यासाठी लागणाऱ्या पाण्याच्या किती जवळ आहे यावर पण अवलंबून असते. आता पहा संतृप्त हवा जी आहे तर ती किती हवा आहे हे कशावर अवलंबून असतं, एक तर तिथं हवाचं प्रमाण किती आहे बाष्पाचं, आणि दुसरं कशावर अवलंबून असेल, तापमानावरती. पहा याच्या अगोदरच पाहिलं होतं, मला सांगा 40 डिग्री सेल्सिअस तापमानाला संतृप्त होण्यासाठी किती वस्तुमान लागत आहे, 49 ग्रॅम. मग 49 ग्रॅम ही काय झालं, संतृप्त लागण्यासाठी वस्तुमान. पण जर मला या ठिकाणी हेच तापमान मी 40चं जर 32 घेतलं तर मग हे प्रमाण पण बदलून जाते. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, संतृप्त होण्यासाठी जी हवा लागते ती कशावर डिपेंड आहे, तर त्या बाष्पाचं वस्तुमान किती याच्यावर अवलंबून आहे. पण आता हे वस्तुमान बदलतंय, कधी, तापमान बदलल्यानंतर ते बदलतंय. म्हणजे हे कशावर अवलंबून आहे, तापमानावरती पण अवलंबून आहे आणि त्या ठिकाणी असलेल्या वस्तुमानावरती पण ते अवलंबून आहे. मग तुम्हाला हेच सांगितलं होतं की हवेची दमटपणा किंवा कोरडेपणा ही फक्त त्या बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून नसून तर त्या बाष्पामध्ये असणारे लागणारे, ठीक आहे, म्हणजे संतृप्त करण्यासाठी जे काही तापमान लागतं ते तापमानावरती पण अवलंबून आहे. आता हे आहे सापेक्ष आर्द्रता. सापेक्ष आर्द्रता कशासाठी वापरतात माहितीये का, की आपल्याला एखादी हवा जी आहे ती ओलसर आहे, म्हणजे हवेमध्ये ओलावा जास्त आहे का कोरडेपणा जास्त आहे हे सांगण्यासाठी आपल्याला सापेक्ष आर्द्रता वापरतात. सापेक्ष म्हणजे काय, रिलेटिव्ह. मग हे कसं सांगणार, तर यासाठी तुम्हाला काय केलंय, एक इथं पुस्तकामध्ये पास एक गुणोत्तर दिलेलं आहे, ह्या स्क्रीनशॉट काढलाय, एखाद्या वेळेस ते व्यवस्थित दिसत नसेल पण मी तुम्हाला इथं सांगतो. शेकडा सापेक्ष आर्द्रता कशी काढतात पहा, दिलेल्या आकारमानात प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान. म्हणजे तुम्हाला एखादा आकारमान दिलंय त्यात प्रत्यक्षात किती बाष्प साचलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ पहा, समजा मी काय केलं, या ठिकाणी एक एवढा एरिया घेतला, ठीक आहे, आणि या ठिकाणी समाविष्ट असलेलं जे काही बाष्प आहे ते बाष्प समजा माझ्याकडे असं गृहीत धरू की ते बाष्प, आता इथं आपल्याला जे दिलेलं येतं एक उदाहरण कोणत्या तरी टेप मिळतं, समजा इथं 30 ग्रॅम लागते कधी 32 डिग्री सेल्सिअसला. तर मग मी काय करतो, या ठिकाणी समजा माझ्याकडे जे आहे बाष्प ते 20 ग्रॅम आहे, कधी, जर 32 डिग्री सेल्सिअस तापमान होतं त्यावेळेस. ठीक आहे, मग आता मला याला संतृप्त जर करायचं असतं तर या ठिकाणी जे लागलेलं बाष्प आहे ते किती लागत होतं, समजा 30 पॉईंट काहीतरी त्यांनी ग्रॅम दिलं होतं, पण आपण एक अंदाजे घेऊ, समजा 30 ग्रॅम एवढं मला लागत होतं. कशासाठी, संतृप्त करण्यासाठी. किती तापमानाला, 32 डिग्री सेल्सिअस तापमानाला. मग त्यांनी सापेक्ष आर्द्रता कशी काढायची पहा, तुम्हाला या ठिकाणी काय सांगितलंय, दिलेल्या आकारमानात प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान. प्रत्यक्ष इथं किती समाविष्ट आहे, 20 ग्रॅम एवढं समाविष्ट आहे.
आणि त्याला संतृप्त होण्यासाठी किती लागत होतं, 30 ग्रॅम एवढं लागत होतं, आणि त्याला काय करायचं, 100ने गुणायचंय. आणि मग ह्या ठिकाणी हे जे गुणोत्तर वगैरे येईल, समजा तुम्ही काय केलं असतं, ह्याने याला भाग जरी दिला असता, ठीक आहे, समजा हे 3.3 काहीतरी आलं असतं गुणिले हे 20, ठीक आहे. मग समजा ही तुम्हाला अंदाजे सांगतो मी, हे 66% याच्या आसपास काहीतरी उत्तर आलं असतं. म्हणजे या ठिकाणी जी सापेक्ष आर्द्रता आहे ती किती आहे, 66% आहे. मग या टक्केवरून आपल्याला काय लक्षात येतं, जर आपल्याकडे सापेक्ष आर्द्रता 60% कमी असेल, पहा इथं दिलंय 60% जास्त असेल तर हवा कशी आहे, दमट आहे, किंवा हवेमध्ये तुम्हाला ओलसरपणा जाणवतो, म्हणजे तुम्हाला घाम वगैरे आलेला जाणवेल, थोडक्यात ओलसरपणा. आणि जर समजा ही सापेक्ष आर्द्रता 60% कमी असेल तर तुम्हाला हवा काय जाणवते, कोरडी जाणवते. मग सापेक्ष आर्द्रता कशी काढायची, तर जेवढं त्या हवेमध्ये तुम्ही आकारमान घेता त्या आकारमानामध्ये किती बाष्प सामावलंय ते घ्यायचं, आणि ते बाष्प त्यात किती अजून म्हणजे टोटल किती बाष्प पाहिजे की जेणेकरून ते संतृप्त होईल. तर समजा पहा या तापमानाला किती पाहिजे होतं, समजा 30 ग्रॅम एवढं तापमानाला हे संतृप्त होत होतं, पण त्यात ऍक्च्युअल वस्तुमान किती आहे आपल्याकडे, तर ते किती आहे, 20 ग्रॅम. तर ह्या दोघांचा रेशो घ्या, त्याला 100ने गुणा, मग याला सापेक्ष आर्द्रता मिळेल. पहा दिलेल्या आकारमानात प्रत्यक्ष सामाविष्ट बाष्पाचे वस्तुमान म्हणजे प्रत्यक्षात किती समाविष्ट आहे, आणि दिलेल्या आकारमानाची हवा संतृप्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाचे वस्तुमान आणि गुणिले 100. मग तेच तुम्हाला इथं त्याची व्याख्या दिली होती. पहा हवेच्या ठराविक आकारमानात व तापमानास प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान म्हणजे प्रत्यक्षात तिथं किती समाविष्ट आहे ते, आणि त्याला संतृप्त करण्यासाठी असणाऱ्या बाष्पाचे वस्तुमान, तर यांचे तुम्हाला काय करायचं होतं, गुणोत्तर घ्यायचं होतं, आणि त्यालाच आपण सापेक्ष आर्द्रता म्हणतो. मग हे जे गुणोत्तर आपण घेतलेले त्यालाच तुम्हाला सापेक्ष आर्द्रता म्हणतात. दवबिंदू तापमानात सापेक्ष आर्द्रता किती पाहिजे, 100%. आता उदाहरणार्थ पहा, समजा माझ्याकडे 30 ग्रॅम ही तुमच्याकडे 32 डिग्री सेल्सिअसला असणारी त्याची काय कंडिशन आहे की 30 ग्रॅम ही काय संतृप्तसाठी लागणारं वस्तुमान आहे. आता मला सांगा, समजा मी एक एरिया घेतलाय म्हणजे आकारमान घेतलं, आणि त्या आकारमानामध्ये पण किती आहे, 30 ग्रॅमच बाष्प सामावलेलं आहे, आणि आपल्याला लागत पण किती होतं, 30 ग्रॅम. म्हणजे पहा दिलेल्या आकारमानात समाविष्ट पण किती आहे, 32 ग्रॅम, आणि त्याचं बाष्प रूपांतर होण्यासाठी पण किती लागत होतं, 32 ग्रॅमच लागत होतं. मग या दोघंही कट होतील, आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला हे किती असेल, 100% एवढी सापेक्ष आर्द्रता आहे. आणि जर सापेक्ष आर्द्रता 100% झाली, मग त्या तापमानालाच आपण काय म्हणणार, दवबिंदू तापमान म्हणणार, कारण तिथली हवा संतृप्त झाली, आणि मग त्या हवेचं रूपांतर कशामध्ये होणार आहे, दवबिंदूमध्ये होणार आहे. ठीक आहे. आता पुढील भाग पहा. पुढे तुम्हाला त्यांनी काही प्रश्न विचारलेत पहा, की त्याच्यामध्ये पहिला प्रश्न काय विचारला होता की हिवाळ्याच्या कालावधीत, ठीक आहे, हिवाळ्याच्या कालावधीमध्ये निरभ्र आकाशामध्ये उंचीवरून उडणाऱ्या विमानाच्या मागे तुम्हाला पांढरा एक पट्टा निर्माण झालेला तुम्ही पाहिलेला असेल. ठीक आहे. तर तुम्ही बऱ्याच वेळेस पाहिलं असेल पहा की हिवाळ्याच्या दिवसामध्ये ज्यावेळेस विमान हवेमधून जातं, तर जसं हवा पुढे जाते तसं त्याच्या पाठीमागून आपल्याला धूर निघाल्यासारखा किंवा तिथे एक ढग वगैरे जे आहेत ते जमा झाल्यासारखे जाणवतात. मग नेमकं असं आपल्याला का होतं, तर त्याच्यामध्ये त्यांनी एक प्रश्न इथं विचारलाय. आता होतं काय पहा, समजा आपण असं गृहीत धरू की या ठिकाणी जी हवा आहे पहा, या ठिकाणी जी हवा आहे असं गृहीत धरा, या हवेमध्ये आपल्याला जसं संतृप्त हवेसाठी जेवढं बाष्प लागतं त्याची एक मर्यादा आहे. ठीक आहे. आपल्याला या ठिकाणी पहिलेच माझ्याकडे समजा काहीतरी एक बाष्प वगैरे आहे. ज्यावेळेस विमान पुढे जाईल पहा, ज्यावेळेस समजा विमान या दिशेला पुढे जाईल, तर विमानाच्या पाठीमागच्या भागातून काय होत असते, पाण्याची वाफ वगैरे बाहेर पडत असते. ठीक आहे. मग वाफेसोबत काय होत असतं, पाण्याची बाष्प पण बाहेर पडेल. मग ते जे पाण्याचं बाष्प आहे ते पण कुठं होईल, ह्याच एरियामध्ये आलं विमान पुढे चालू जाताना. आणि मग जर समजा या ठिकाणी पहिलेच काय होती, संतृप्त काहीतरी हवा, असंतृप्त हवा होती, त्यात अजून एवढी हवा आली की जेणेकरून हे संतृप्त झालं. मग संतृप्त जर झालं असेल तर आपल्याला माहिती तिथे दवबिंदू वगैरे तयार होतात. मग त्याच पद्धतीचे इथे काय होतात, ढग वगैरे तयार होतात. पहा जसं आपण पाण्याचं समजून घेतलं होतं पहा, समजा मी काय केलंय पहा, पहिलेच या ठिकाणी काही पाणी आहे असं गृहीत धरा. आता या ठिकाणी विमानाच्या पाठीमागच्या भागातून पण समजा पाणी ऍड केलं. मग पाणी ऍड केल्यामुळे काय झालं, हे भरलं गेलं म्हणजेच हे काय झालं, संतृप्त झालं. मग संतृप्त झाल्यानंतर आपल्याला माहिती त्याच्यामधून दवबिंदू तयार होतात. म्हणजेच त्या ठिकाणी विमान जर पुढे झालं तर पाठीमागं तुम्हाला काय होतात, ढग झाल्यासारखे जाणवतात. ढग का जाणवतात, कारण पहिलेच त्या हवेमध्ये काय असतात, पाण्याचं बाष्प असतं, आणि विमान पुढे गेल्यानंतर त्याच्या पाठीमागच्या मधून पण ते बाष्प तयार झालं. मग दोन्ही बाष्प मिळून काय होतं, हवा संतृप्त होते, आणि त्यामुळे तुम्हाला काय होतं, त्याचं ढग तयार होतात. मग पहा विमान उडत असताना इंजिन पासून निघणाऱ्या वाफेचे संगणन होऊन ढग तयार होतात. ठीक आहे. जर सभोवतालच्या वातावरणातील हवा अधिक सापेक्ष आर्द्रतेची असेल तर काय होईल, समजा उदाहरणार्थ समजा या ठिकाणी जी हवा होती ही 60% आहे, 60% एवढी सापेक्ष आर्द्रता आहे. आणि दुसऱ्या वेळेस समजा असं गृहीत धरा, या हवेची सापेक्ष आर्द्रता 90%.
म्हणजे 10%च अजून हवा जर आली, म्हणजे 10% याच्यात बाष्प आपण जर टाकलं तर ती लगेच काय होणार आहे, दवबिंदू होणार आहे किंवा ती संतृप्त हवा होणार आहे. आणि ह्याच्यासाठी किती लागतंय, 40%. समजा आपण असा विचार करूत पहा, इथून जर 90% सापेक्ष आर्द्रता असेल आणि इथं जर विमान पुढे गेलं तर 10% लागेल. मग 10% ही खूप कमी आहे. मग त्याच्यामुळे तेवढं तर सहज विमानाच्या वाफेतून निघेल. मग इथं जर सापेक्ष आर्द्रता पहिल्यांदा जास्त असेल तर इथं जे ढग तयार होतील ते तुम्हाला जास्त वेळ दिसतील, आणि इथं जर जे ढग तयार जरी झाले तर ते तुम्हाला थोडा वेळ दिसतील. मग सापेक्ष आर्द्रता पहिले जर जास्त असेल, म्हणजे पहिलेच बाष्प खूप असेल, तर विमानाच्या वाफेचं मधून जे बाष्प तयार झालं ते बाष्प, त्याच्यामुळे हे जास्त वेळ तुम्हाला ढग दिसतील आणि इथं तुम्हाला कमी वेळ दिसतील. म्हणून तुम्हाला सांगितले पहा, जर सभोवतालच्या वातावरणातील हवा अधिक सापेक्ष आर्द्रतेची असेल, पहा इथं जास्त असेल तर काय होईल, पांढरा पट्टा लांबच लांब दिसतो व तो नाहीसा होण्यासाठी पण वेळ अधिक लागतो. मग पहिलेच जर बाष्प खूप होतं, मग याचं बाष्प ही झालं, त्यामुळे तुम्हाला वेळ काय लागेल, जास्त लागेल, आणि इथं वेळ काय लागेल, कमी लागेल. जर सापेक्ष आर्द्रता कमी असेल तर लहान पांढरा पट्टा जो आहे तो कमी तयार होतो आणि कधी कधी तो तयारही होत नाही. समजा सापेक्ष आर्द्रता खूपच कमी आहे, म्हणजे समजा 20-30% आहे, मग सापेक्ष आर्द्रता कमी आहे, मग त्याच्यामुळे तिथं जेवढं बाष्प येतंय त्या विमानातून बाहेर पडणार ते हेचे 20%, समजा ते बाष्प आलं ते समजा काहीतरी 50-60% यांनी व्यापलं, पहिलं 20% होतं तरी ते 70% होतंय. म्हणजे जेवढं भरायला पाहिजे होतं, पूर्ण जेवढं भरायला पाहिजे होतं तेवढं ते वाफ पहिनी काय होणार नाही, भरलं जाणार नाही. म्हणजे त्या ठिकाणची हवा संतृप्त होणार नाही. ठीक आहे. पुढे तुम्हाला अजून प्रश्न दिलाय पहा, काय, थंड पाण्याची बॉटल फ्रीज मधून काढून टेबलवर ठेवा व थोडा वेळ बाटलीच्या बाह्य पृष्ठभागाचे निरीक्षण करा. पहा, जर समजा तुम्ही फ्रीज मध्ये काय केली, पाण्याची बॉटल काढली, पाण्याची बॉटल काढल्यावरती काय होत असतं पहा, समजा मी असं उदाहरण घ्या, समजा या ठिकाणी ही पाण्याची बॉटल आहे, ठीक आहे, ही पाण्याची बॉटल आहे. आता या पाण्याच्या बॉटलचे आता पाणी एकदम थंड आहे, त्यामुळे इथलचं तापमान काय झालं, कमी झालं. इथलचं तापमान काय झालं, कमी झालं. मग इथलच्या भागामध्ये जी हवा होती पहिले, ठीक आहे, तापमान कमी झाल्यानंतर काय होत असतं, संतृप्त होण्यासाठी जे हवेचं प्रमाण लागत असतं किंवा बाष्पाचं प्रमाण लागतं त्याची मर्यादा काय होते, कमी होत असते. हे आपण इथं स्टार्टिंगलाच पाहिलं होतं पहा, इथं तुम्हाला दिलेलं आहे पहा, जसं 40 डिग्री सेल्सिअसला 49 ग्रॅम लागत होती, पण 20 डिग्री सेल्सिअसला ती 14.7 लागेल. म्हणजे अजून तापमान कमी केलं तर अजून तिथं प्रमाण काय लागणार आहे, कमी. मग या ठिकाणी काय होतं, ज्यावेळेस तुम्ही पाण्याची बॉटल घेतात, ठीक आहे, पाण्याची बॉटल तुम्ही इथं घेता, त्यावेळेस काय होतं, इथलची जी हवा आहे, ठीक आहे, मग त्याची संतृप्त होण्यासाठी जे प्रमाण लागत होतं, तर ह्या पाण्याच्या बॉटलच्या शेजारी तापमान खूप कमी असेल. मग तापमान कमी असल्यामुळे तिथं जे लागणारं प्रमाण आहे ते पण काय लागेल, कमी लागेल. मग प्रमाण कमी असेल तर इथलची हवा काय होऊन जाईल, लगेच संतृप्त होऊन जाईल. आणि जर हवा संतृप्त झाली तर त्याचं रूपांतर कशात होतं, दवबिंदूमध्ये. मग तसंच या पाण्याच्या बॉटलच्या बाजूला तुम्हाला काय होतील, ड्रॉप तयार झालेले दिसतील. पण या पाण्याच्या बॉटलपासून जर दूर गेलात तुम्ही तर तिथं तुम्हाला काही ओलसरपणा जाणवणार नाही. म्हणजे हातात पाण्याची बॉटल पकडली तर तुम्हाला हाताला ओलसरपणा जाणवेल, पण पाण्याच्या बॉटलपासून दूर गेलात तर तिथं तुम्हाला जाणवणार नाही. ते का जाणवणार नाही, कारण पाण्याच्या बॉटलपासून खूप दूर गेलात तर तिथं तापमान जास्त असेल. मग तापमान जास्त असेल तर हवा संतृप्त करण्यासाठी जी मर्यादा लागते तिचं प्रमाण पण जास्त लागत असेल, म्हणून फक्त पाण्याच्या बॉटलच्या जवळच तुम्हाला पाणी झालेलं दिसेल. त्यानंतर पहा, हिवाळ्याच्या पहाटेच्या वेळी गवताच्या पानाचे किंवा झाडाचे निरीक्षण करा, गाडीच्या काचाचे निरीक्षण करा. मग हेही तुम्हाला मी ते सांगितलं होतं. समजा आपण असं गृहीत धरा, एखादं तुम्ही काय केलं, या ठिकाणी एखादं समजा हे झाडाचं पान वगैरे आहे असं गृहीत धरा, आणि या पानावरती पहिलंच काय असतं, जसं दुपारच्या वेळेमध्ये जसं मी तुम्हाला मग सांगितलं होतं, समजा हिवाळ्याच्या दिवसात 32 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, तर इथलं जे बाष्प आहे त्याची एक मर्यादा जी होती ती मर्यादा काहीतरी असेल. ती मर्यादा समजा आता आपण असं गृहीत धरू, दुपारच्या वेळेस याच्या भोवती जसं आपल्याला तिथे किती लागत होतं, 14.7 ग्रॅम ना, मग मी तेच घेतो, 14.7 ग्रॅम एवढं बाष्प आहे त्या पानाच्या जवळ, ठीक आहे, तेवढ्या एरियामध्ये. आता हे तापमान संध्याकाळी किंवा पहाटेच्या वेळेस काय झालं, कमी झालं, आणि ते किती झालं, 20 डिग्री सेल्सिअस. मग जी हवा 14.7 ग्रॅमला असंतृप्त होती ती या तापमानाला काय झाली, आता संतृप्त झाली. मग संतृप्त झाल्यानंतर त्या वाफेचं जे एक्स्ट्रा जे येणारी वाफ आहे त्याचं रूपांतर कशात होणार आहे, दवबिंदूमध्ये. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला दवबिंदू झालेले दिसतात, किंवा गाडीच्या काचेवर पण तुम्हाला दवबिंदू तयार होतील. मग पहा, जेव्हा हवा खूप थंड होते तेव्हा तापमान कमी झाल्याने हवा वाफेने संतृप्त होत जाते. मग पहा, ज्यावेळेस तापमान कमी होतं त्यावेळेस काय होतं, तापमान कमी झाल्यामुळे त्याला संतृप्त लागणारी जी मर्यादा होती ती पण कमी होते, त्यामुळे ती हवा त्या कमी तापमानाला तेवढ्या एरियासाठी काय होऊन जाते, संतुष्ट होऊन जाते, ठीक आहे, किंवा संतृप्त होऊन जाते. त्यामुळे अतिरिक्त बाष्पाचे लहान लहान थेंब बनतात. मग जे येणारं बाष्प आहे, आता पहा आपल्याला किती लागत होतं, 14.7 ग्रॅम एवढं बसू शकतं, त्यापेक्षा जे येणारं जास्त आहे तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, लहान लहान थेंब
आणि हवेत असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावर द्रवबिंदूचे तापमान अवलंबून असते. मग हवेमध्ये पहिलंच किती बाष्प आहे त्याच्यावरती ते अवलंबून असतं. त्यासोबत हवेमध्ये किती तापमान आहे याच्यावरती पण अवलंबून असतं. म्हणजे बाष्प 14.7 आहे, इथं पण बाष्प 14.7 आहे, पण इथं हवा संतृप्त होते कारण इथं तापमान कमी आहे. मग एक तर तापमानावर अवलंबून आहे. आणि जर 32 डिग्री सेल्सिअसला जर इथंच माझ्याकडे तापमान 31 ग्रॅम असतं तर मगाच्या आपण चार्टमध्ये बघितलंय तर इथलची पण हवा काय असती, संतृप्त असते. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. ठीक आहे. तर आपण याच्यानंतरचा जो आपला पुढचा भाग आहे तो आपण काय करणार आहे पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहे. व्यवस्थितपणे थेरी एकदा वाचून घ्या, पुस्तकामधले प्रत्येक लाईन वाचून काढा, त्यानंतरही तुम्हाला ते निश्चितपणे समजेल. ठीक आहे. तर आता आपण राहिलेला जो भाग आहे ते पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. ओके, गुड बाय.